हे बघा सर, कॉलेज प्रशासन आमच्यावर अटेंडन्सचं बंधन नाही लादू शकत. तुम्ही मुलांचं नुकसान करताय. तुम्ही जर तुमच्या अटी मागे घेतल्या नाहीत तर हे आंदोलन असंच चालू राहील. बोला रे. मुजुमदार इन्स्टिट्यूट, हाय हाय मुजुमदार इन्स्टिट्यूट. हाय हाय शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बाप्पाचं, शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बाप्पाचं. सर, सगळी मुलं आमच्या बाजूने आहेत. तुम्ही जर सगळं मान्य केलं नाही तर हे आंदोलन असंच चालू राहील. झालं. आता मी बोलू. बघा, आमच्या बाजूनं बोलायचं असेल तर बोला, नाहीतर राहू देत. तर तुमचा विरोध अटेंडन्सला आहे, बरोबर? हो. का? ते कळू शकेल का मला? नाही म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला आलात ना, मग जर क्लासच अटेंड केले नाही तर शिक्षण कसं मिळणार? हो सर, इथं आम्ही तुमचं हे लेक्चर ऐकायला नाही आलेलो. आमच्या मागण्या पूर्ण होणार का नाही एवढंच सांगा. नाही. ठीक आहे, मग हे आंदोलन असंच चालू राहील. चला रे. तुम्हाला जेवढा लढा द्यायचा आहे तेवढा लढा द्या. त्यानं मला काहीच फरक पडत नाही. शेवटी नुकसान तुमचंच होणार आहे. काय सरमळकर, बरोबर बोलतोय ना मी? वडील शेतकरी आहेत ना तुझे? हो. एवढ्या कष्टानं शिकवतायत ते तुला. तुझ्या ऍडमिशनच्या वेळी आले होते त्यावेळेस भेटले होते मला बोलले ते, मला माझ्या लेकाला लय शिकवायचंय म्हणून. ही असली आंदोलन करून बापाची स्वप्न पूर्ण करणार आहेस? अरे शिसोदे साहेब, आई एकटीच कष्ट करून शिकवते ना तुम्हाला. मग तू पण सामील झालास यांच्यात. गुड. अरे जर परीक्षेला बसला नाही तर वर्ष वाया जाईल तुमचं, आणि या वाया गेलेल्या वर्षाची फीस तुम्हालाच भरावी लागणार आहे. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? एवढी अक्कल नाहीये? हे बघा सर, तुम्ही मुलांना भडकवू नका. भडकवत नाहीये मी, फक्त रियालिटीची जाणीव करून देतोय. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता तुमचं हे आंदोलन मागं घ्या आणि परीक्षेला बसा. पण आमचं अटेंडन्स कमी आहे सर. माहिती आहे मला, आणि यावेळी मी तेवढी सूट देतोय तुम्हाला. पण पुढच्या वेळी कुठलीही सूट मिळणार नाही. अरे जर शिक्षणाला सिरियसली घ्याल तर तुमचं भविष्य तुम्हाला सिरियसली घेईल आणि आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. या असल्या लीडरच्या नादाला लागलात ना तर फक्त भविष्य धोक्यात येणार आहे तुमचं. त्यामुळे आता काय करायचंय ना ते तुमचं तुम्हीच ठरवा. सॉरी सर.
चुकलं आमचं. आम्हाला परीक्षेला बसायचं. गुड, व्हेरी गुड. कुलकर्णी सर, अहो पोरांचे फॉर्म भरून घ्या. हो सर. आणि हा, मला माझ्या कॉलेजमध्ये परत असला गोंधळ नकोय. येस सर. या आता. थँक्यू सर. चला रे. चला, लागा का आम्हाला. हो सर. मुलांच्या ऍडमिशनचं तेवढं बघून घ्या. धैर्य सर, मला खात्री होती की हा प्रश्न तुम्ही नक्की सोडवणार. धन्यवाद. येतो मी. नीता, सावीला पाहिलं कुठे? नाही. आहो पण ती तर तुमच्या सोबत होती ना. हो अगं, पण आता कुठे गेली ना काही कळत नाहीये. मी अख्खं घर शोधून काढायचा प्रयत्न करते पण कुठेच सापडत नाहीये. हो ताई, कुठं गेली असेल मग? खरं भाऊजींनी एवढ्या विश्वासानं आपल्या सोबत घरी ठेवलं होतं तिला. आता आपण शोधूया. एक काम कर, तिथं बघून ये. मी पुन्हा एकदा वर हा पाहते. चालेल. सावी, सावी, सावी. भाऊजी. हॅलो भाऊजी. हा वहिनी, सावी कुठं आहे? नाही म्हणजे ठीक आहे ना ती? तुम्हाला काही त्रास वगैरे तर नाही दिला ना ते ना? भाऊजी, थोडी गडबड झालीये. सावीना घरात कुठेच सापडत नाहीये. आम्ही खूप शोधतोय तिला. कुठे गेली काही कळत नाही. तुम्ही लवकर या ना, आम्हाला टेन्शन आलंय. काय? मी आलो लगेच. आई, सावी सापडली कुठे? नाही. आई, आई, त्या शेतातल्या घराला आग लागलीये. आग? काय? ताई, चल तू, आम्ही आलो. ताई चल. अरे कसं झालं? नीता, ताई अहो, आग लागली सगळीकडे. अहो, बघा ना ताई. अहो काहीतरी करा ना, सगळीकडे आग लागली. आग लागली, काहीतरी करा ना. सावी, ताई, सावी आतमध्ये. सावी ए गप्पे, येते की आवाज मला पण.
सावी अडकली आहे. पाणी आव ऐका ना, पाणी बघा ना, कोणीतरी पाणी आणा ना. आव ऐका ना, पाणी आणा की. ए गप्पी जरा. किंचाळू नका. वहिनी, आर्या, बाळा, सावी कुठे आहे? काका त्या शेतातल्या घराला आग लागलीये. सावी काकी त्यात अडकलीये. काय? सावी, धैर्य सांभाळ. आई अगं, सावी तिकडे आगीत अडकली. मला मला तिला वाचवायला लागत. धैर्य, काय करतोय तू हे? अरे हो, आपण तिला वाचवू, पण तुला काय झालं ना तर मी नाही जगू शकत. आई अगं, जर सावीला काही झालं तर मी नाही जगू शकणार. अरे वेळ लागले का म्हणून का आगी थोडी बांधणार मी आहे ना. मी करतो काहीतरी. हे बघ धैर्य, हे बघ, काहीतरी करू आपण. मी फायर ब्रिगेडला फोन केला, येतील ते इतक्यात. हा, तोपर्यंत काही तिला आगीत जाताना बघत जाऊ का मी? अरे, करू काहीतरी आपण. सावी, सावी, आम्ही आहोत. सोड धैर्य. सावी, तू घाबरू नको. मी आहे ना. मी काही नाही होऊ देणार तुला. सावी, तू घाबरू नको. मी काहीतरी करतो. मी बाहेर काढतो तुला. तू घाबरू नको. धैर्य. सावी, सावकाश. सावी,
इरा सावी सावी उठ ना सावी सावी बघा ना सावी उठत नाहीये सावी 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 डोळे उघड सावी सावी उठ सावी 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 इरा कशी काय इथे आली सावी सावी डोळे उघड सावी 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 डोळे उघड सावी बघ मी आलोय बघ सावी उठ की काही झालेलं नाहीये सगळं सगळं ठीक आहे आपल्याला आपल्याला खेळायचंय ना उठ हे बघ, इथं मी आहे आर्य पण आहे सावी उठ सावी उठ की प्लीज डोळे उघड सावी आई काकी डोळे का उघडत नाहीये तिला कधीच जाग येणार नाही का सांग ना आई मला तिची खूप काळजी वाटते आर्या शांत हो बाळा हे बघ सावी काकूला काहीच झाले नाहीये आणि काका आहेत ना ते सावी काकूला काही होऊच देणार नाही हं? तू काळजी नको करूस. सावी सावी प्लीज उठ ना सावी सावी सावकाश 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 तू उठ उठ जरा उठून बस बरं वाटतंय तुला भाऊजी हे लिंबू पाणी तिला पाजात थोडं बरं वाटेल. थोडं लिंबू पाणी पी बरं वाटेल तुला डोक्याला लागले औषध. हा मी आणते. सावकाश सावकाश लागलंय ना त्याला थोडं औषध लावू हा आपण म्हणजे बरं वाटेल तुला. झालं 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 आता औषध लावले ना आता तुला बरं वाटेल हा. आता त्यावर थोडं मलम लावूयात आपण. ताई सावी खरंच खूप नशीबवान आहे ना तिला फुलांसारखा जपणारा नवरा मिळालाय. सावी बाळा बरं वाटतंय आता
बरं आता औषध लावले ना, मग आता आराम करायचा हं? लगेच खेळायला जायचं. नाही गुड. चल बरं आता आराम कर जरा वेळ. वहिनी पण सावी घराबाहेर गेलीच कशी? आणि नेमकी ती ज्या वेळेला तिथे गेली तेव्हाच कशी आग लागली? खरं भाऊजी, ते आम्हाला पण नाही कळलं हो. म्हणजे ती घरातच खेळत होती, कधी बाहेर गेली तेच काही कळलं नाही. हा मॅडम. काय नाना, सांगितलेलं एकही काम धड करता येत नाही ना तुम्हाला? आणि आता मला खरं सांगा, माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी किती किंमत मोजली तुम्ही? बोला. मॅडम कशाबद्दल बोलतोय तुम्ही? मी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणजे? नाना, बाद झाली नाटकं तुमची आता. तुम्ही किती काहीही बोललात ना तरी माझा विश्वास नाहीये तुमच्यावर आता. मॅडम मला खरंच काय कळत नाहीये. काय सांगितलं होतं मी? इरावर नीट लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं ना? मग ती तिथून पळाली कशी? पर पळाली तर पळाली, तिने सावीला वाचवलंय माहिती तुम्हाला? कसं शक्य आहे? इरा कशी सटकेल? अहो मी तर तिला पोत्यात घालून ठेवलंय. थांबा तुम्हाला फोटो काढून दाखवतो. या इराच्या तर ना मॅडम मॅडम सॉरी मॅडम, मला माहित नाही कसं झालं ते. मॅडम नाना, बस करा आता. मला ना आता फसवू शकत नाही तुम्ही. मला खरं सांगा, इराने किती पैसे मोजलेत तुम्हाला? बोला. मॅडम माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो मॅडम, जेव्हापासून तुम्ही मला जेलमधनं सोडवलंय तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काम करतोय मॅडम. मी धाकल्या मालकांचा पण विचार केलेला नाहीये. इरा कशी सुटली, तिकडे कशी आली, मला खरंच काय माहित नाहीये. पण एवढं सांगतो मॅडम, ज्यावेळी ती मला भेटली की नाही, मी तिला खलास करणार. ठीक आहे, आता तुम्ही एवढं बोलताय तर मी विश्वास ठेवते तुमच्यावर यावेळेला. पण एवढं नक्की, त्या इराणी या घरात येण्याचा कितीही प्रयत्न केला तरी धैर्य का तिला या घरात ठेवणार नाही. घरातनं बाहेरच हाकलं. तुम्ही फक्त आता बंगल्याच्या बाहेर लपून राहा कुठेतरी. जशी ती बाहेर येईल ना, तिला उचला आणि डांबून ठेवा. आणि नुसते डांबून नका ठेवू, तिचे हात पाय मोडा. आलं लक्षात? मॅडम तुम्ही काळजी करू नका, यावेळी तिला सोडणार नाही, नाही सोडणार. आग आग मला भीती वाटते. भीती वाटते. आग आग सावी, सावी बाळा शांत हो, सगळं ठीक आहे. शांत हो, शांत हो, काही नाही झालं. आग लागली. सावी नाही आग इथं. सावी शांत हो बाळा.
शाळेतली मुलांना वाचवा. शाळेत आग लागली. शाळेतल्या मुलांना वाचवा. सावी शाळेला लागलेल्या आगीबद्दल बोलते म्हणजे तिला जुन्या गोष्टी आठवत आहेत. मला वाचवा. शाळेतल्या मुलांना वाचवा. शाळेत आग लागली. शाळेत आग लागली. वहिनी तुम्ही ऐकलत ना? तुम्ही सावी आता काय म्हणली ते? त्यांच्या शाळेला आग लागली होती ती गोष्ट तिला आठवते. म्हणजे तिला हळूहळू जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात. हो. हळूहळू तिची मेमरी परत येते. भाऊजी, अहो तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. आग लागली. आग. सावी सावी शांत हो बाळा, सगळं ठीक आहे. आग लागली. आग. शांत हो सावी. आग लागली होती. मला खूप भीती वाटली. आग लागली. आग लागलेली. मी खूप घाबरले. हे बघ सगळं ठीक आहे, इथं आग नाहीये. आपण रूम मध्ये आहोत ना, सगळे तिथं. बघ इथं हे बघ, आपला ससूल आहे, आर्या आहे, सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? चालती हो इकडनं. आईचा आवाज. सावी बाळा तू आराम कर. मी 5 मिनिटात आलो. वहिनी तिची काळजी घ्या. आर्या, बाळ काकीला एकटं सोडू नको. हा, तिची काळजी घे. जा, तिची काळजी घे. बस. सावी, आम्ही आलोच. हा, बस. हा, हे बघ दीदी, अगं तुझ्यामुळे काय काय भोगावं लागलं या घराला माहितीये. आणि हो, तुझ्या या नाटकांचा आता आमच्यावर काही परिणाम होणार नाहीये. आमचा धैर्य आधी सावीमुळे खूप टेन्शन मध्ये आहे. त्यात तुझी भर नकोय आम्हाला आता. आत्ताच्या आता निघ इकडनं. ए दादा, एवढे दिवस कुठं होती रे? आणि आता अचानक कशी काय टपकली? ते सोड. हे जर थोबाड उचकटलं ना तर काय होईल याचा विचार कर. आणि आईला जर कळलं ना की हिला जेव्हा शुद्ध आलती ते आपल्याला माहित होतं तर काय आणि कशी वाट लागल ना त्याचा विचार कर. मला कुठं काय माहित होतं? आई धैर्य, बरं झालं तू आलास. ते हकलून दे हिला. माझ्या सख्ख्या भावाची मुलगी आहे, पण हिची लायकीच नाही या घरात ठेवून घेण्याची. तर लाज वाटते. माझ्या रक्ताचं नातं हे सांगायला सुद्धा. हकलून दे तिला इकडनं. आई तू शांत हो आधी. अरे काय शांत हो शांत हो. आधीच आपल्या आयुष्यात काही कमी दुःख आहेत का? तुझ्या डोक्याला कमी तापे म्हणून ही आली. तू विसरला असशील, तुमच्या भरल्या संसारात हिनेच विष कालवण्याचा प्रयत्न केला होता.
मी थकलते हिला. आई तू आधी शांत हो बरं. हिच्यामुळे स्वतःला कशाला त्रास करून घेते. मी आहे ना, मी बघतो काय करायचं.